घरकुलाच्या मुद्द्यावरून सोलापूरचं राजकारण तापले। सोलापूरच्या लोकसभेच्या प्रचारात बीडी कामगारांसाठीच्या 30,000 घरांचा मुद्दा चांगलाच तापलाय। यावरून फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कामगार नेते नरसय्या आडम यांनी शेलक्या शब्दात निशाणा साधलाय। वाकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा शेलक्या शब्दात हातवारे करत निशाणा साधला। मुद्दा होता बीडी कामगारांना दिलेल्या 30,000 घरकुलांचा। भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा अर्ज भरताना फडणवीस यांनी आडम यांच्यावर निशाणा साधला होता। त्याला आडम मास्तरांनी उत्तर दिले, तर मोदींचा पराभव करण्यासाठी मी इथे उपस्थित असल्याचा हल्लाबोल आडम मास्तरांनी केले। बीडी कामगारांना सरकारने दिलेल्या 30,000 घरकुलांच्या मुद्द्यावरूनही आडम मास्तरांनी मोदींवर निशाणा साधलाय। तर हा घरकुलांचा प्रकल्प सोनिया गांधीच्या सांगण्यावरून 2013ला काँग्रेस सरकारने मंजूर केल्याचा निशाणाही आडम मास्तरांनी साधलाय। एकंदरीतच बीडी कामगारांच्या घरकुलांच्या मुद्द्यावरून सोलापूरचं राजकारण तापले। घरकुलांवरून भाजपने आडम मास्तरांवर केलेल्या टीकेला आडम मास्तर यांनी जशास तसं उत्तर दिले।